आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऐका, सगळं स्मार्टली झालं पाहिजे। सगळ्यात आधी फक्त पिर्या स्टेजवर एकटा जाईल खोटी तलवार घेऊन। मदन, तू स्टेअर्सच्या इकडे उभं राहायचंस खरी तलवार घेऊन। त्यानंतर पिर्या, वेदा तुझ्यावर बासरीने वार करेल तेव्हा ती खोटी तलवार उडून बाजूला पडेल। तेव्हाच रागारागात तू मदनकडे जायचंस आणि मदनकडून ती खरी तलवार घ्यायचीस। आणि फायनली पिर्या, जेव्हा तू दुसऱ्यांदा स्टेजवर खरी तलवार घेऊन जाशील कृष्णावर हल्ला करायला, तेव्हा मीरा म्हणजेच यशोदा मध्ये येईल आणि त्या क्षणाला खऱ्या तलवारीने तुला तिचं मुंडकं एका झटक्यात उडवायचंय। आजी सावकाश, पायरी आहे, पाय उचला, अजून एक पायरी। तुम्ही काळजी करू नका मॅडम, आम्ही सगळं व्यवस्थित करतो। मॅडम मी आहे ना, मग टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही। राक्षसांनो, चला लवकर। चला, कळलंय? जा जा, सगळे थांबलेत। मॅडम, या मिरेचं मुंडकं उडवल्यानंतर काय करायचं? त्यानंतर तुम्ही पटकन तिकडून सटका आणि अंडरग्राउंड व्हा। मी सांगेस तो, पुढचं मी सगळं कळवते। चला चला। जरी यशोदा मातेने श्रीकृष्णाला आपल्या पोटी जन्म दिला नाही, तरी तिचं कृष्णावर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम होत। कृष्ण बाळपणी खट्याळ होते। खेळताना त्यांना जरासही खरचटलं ना, तरी त्याचा त्रास यशोदा मातेला व्हायचा। कृष्ण म्हणजे यशोदाचं विश्व, कृष्ण म्हणजे यशोदाचं सर्वस्व, कृष्ण म्हणजे यशोदाचं लाडकं लेकरू। मातृत्व, प्रेम, वात्सल्य, समर्पण या सगळ्याचं प्रतीक म्हणजे यशोदा माता। राक्षसांनो, कुठे लपून बसला तुम्ही? माझ्या समोर या। कृष्ण तुमचा वध करायला तयार आहे। चला, आपले राक्षस इथे हजर झालेत। राक्षसांनो, मरायला तयार व्हा। क्या बात वेदा, क्या बात। सो आपल्या समोर सादर होत आहे कृष्णलीला। ऑल द बेस्ट। कान्हा थांब, ते म्हणाले ना तुला। तू जा ना। लब्बाड कान्हा,
जगवतोच होय रे? कुठे गेला होतास? मी खेळायला गेलो होतो. जंगलात गेला होतास ना? नाही, इथेच तर खेळत होतो. बरं, आता खेळून झालं असेल तर खाऊन घे काहीतरी. मला बाजारात जायचंय. नाही नाही, पोट नाही भरलं. मी खेळायला जातो. कान्हा हा म्हणाले ना. हा दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी. बावरले मी सावरले गाजाऊ कशी चोरून बाये. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरी. करतोय फोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाये. मथुरेच्या बाजारी. कंसाला त्याचं भविष्य माहिती होतं. त्याला माहिती होतं की त्याचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून होणार आहे आणि म्हणून त्यांनी गोकुळात बालकृष्णाला मारायला एक राक्षस पाठवला. ए कृष्णा, कुठे लपून बसलायस? बाहेर ये. अरे कृष्णा, तुझा कर्दन काळ आलाय. ये समोर ये. जा रे जा, कृष्णाला शोध जा. कृष्णा, कृष्णा कुठे आहेस तू? बाहेर ये. बाहेर ये, तुझं मरण जवळ आलंय. बाहेर ये. तो राक्षस कृष्णावरती दबा धरून बसला होता. आ. ए कृष्णा, माझ्या एका फटक्यात तुझा जीव जाईल. हे कृष्णा, आता मरायला तयार हो. व्हेरी गुड कृष्ण, व्हेरी गुड. तुला जपणार